सकल विद्येचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता करजोडी तो कथे काळी आपण असावे जवळी घ्यावी घ्यावी माझी सेवा दुर्बळाची देवा भाग्यवंत म्हणोतया भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा भुक्ती मुक्तीचे हे स्थळ भुक्ती मुक्तीचे हे स्थळ भोळ्या भाविका निर्मळ तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा विठ्ठल भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा गेले 37 वर्ष सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह अखिलकोट ब्रह्मांड पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी प्राणसंजीवन जगाचा मालक ज्याच्या सत्तेने हे जग चालतं तो सत्ताधीश आमचा जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा त्यांच्या कृपाशीर्वादानं
माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकोबाराय आदी करून संत महंतांच्या ज्या वाङ्मयाच्या आधारे समाजाला संदेश आलेला आहे, त्या संदेशाचा आधार घेऊन आणि चिंचोली गावचं ग्रामदैवत क्षेत्रफळ श्री भैरवनाथ महाराज यांच्या अगदी त्याला तर आपल्याला सांगता येणार नाही यात्रा कधी सुरू झाली, परंतु अखंडित असं जेव्हापासून यात्रा चालू झाली तेव्हापासून या गावाची चैत्र शुद्ध अष्टमीला यात्रा आणि त्या अष्टमीच्या यात्रेच्या निमित्तानं पौर्णिमेपासून हनुमान जन्मापासून सुरू होत असलेला हा दरवर्षीचा हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामधील तिसऱ्या दिवसाची सेवा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं मला मिळाली. हा सेवेचा योग म्हणजे माझे गुरु हरिभक्तपरायण भागवत महाराज बेदरे, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुशी, त्यांच्या कृपा आशीर्वादानं गुरुवर्य अर्जुन महाराज फरताडे ज्यांच्या योगे हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाल्यापासून आतापर्यंत नियोजन त्यांच्या कडनं असतं सगळं, त्यांच्या सानिध्यात आणि खऱ्या अर्थानं तुम्ही समोर बसलेले सर्व माझ्यावर प्रेम करणारे सर्व श्रोतावर्ग यांच्या कृपा आशीर्वादाने खऱ्या अर्थानं ची शिवाय विठ्ठल आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंग हा संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे पहिल्या दिवशी नामावरती चिंतन करावं. हरिभक्तपरायण अर्जुन महाराजांनी हरिपाठातला अभंग घेतला, नामावरती चिंतन केलं. काल म्हणजे दुसऱ्या दिवशीची सेवा ही संतांची महती गायली जावी या उद्देशानं तुम्ही संत माय बाप कृपावंत हा अभंग संतपर अभंग घेतला आणि दुसऱ्या दिवशीची सेवा हरिभक्तपरायण गौतम महाराज कोरडे यांनी सादर केली किंवा आपल्या समोर चिंतन मांडलं. आणि तिसऱ्या दिवशीची सेवा ही खऱ्या अर्थानं आता इथून पुढे ज्ञान भक्ती वैराग्य 6 दिवस तुम्हाला तुमच्या नियोजनातून तुम्हाला विषय निवडता येतो. 7व्या दिवशी खऱ्या अर्थानं ह्या 6 दिवसाची जी काही सेवा असेल त्याचं पगार घ्यायचं म्हणजे मागणी ही 7व्या दिवशी असावी आणि 8व्या दिवशी काल्याच्या कीर्तनाला गवळण या सदरातून अभंग घेऊन किंवा गवळण घेऊन काल्याचं कीर्तन सादर केलं जावं किंवा चिंतन मांडलं जावं असा हा दंडक आहे विठ्ठल. आणि म्हणून याच्या तिसऱ्या दिवशीची सेवा आणि मग जीवात्मा महात्मा आणि परमात्मा. पहिल्या दिवशी जीवाला त्याचं सार्थक व्हावं या जीवनामध्ये आल्यानंतर त्याला या पैल तीरापर्यंत पोहोचता यावं म्हणून साधन सांगितलं जाऊन दुसऱ्या दिवशी ते साधन देणारे किंवा वाटायला कोण आहे ते संतांचं आणि आता देवापर्यंत आपल्याला पोहोचायचंय म्हणून जीवात्म्यानं संतांची संगत केली पाहिजे आणि संतांच्या संगतीनं देवापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून की त्या देवापर्यंत पोहोचण्याचं साधन काय ते इथं शरण जायला सांगितलं विठ्ठल. भाग्यवंत म्हणवतया शरण गेले पंढरीराया हा 4 चरणाचा अभंग आज तिसऱ्या दिवशीच्या सेवेसाठी घेतलेला आहे. अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज ज्यांचे गुरु छत्रपती ज्यांचं गुरुत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी मान्य केलं होतं असे जगाचे गुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आज सेवेसाठी घेतलेला आहे. भाग्यवंत म्हणवतया शरण गेले पंढऱ्या. इथं भाग्यवंत मनुष्य जो काय आहे किंवा ज्याला आम्ही व्यवहारात भाग्यवंत म्हणतो, व्यवहारातला भाग्यवंत वेगळा. आम्ही भाग्यवंत कोणाला म्हणतो तर आमच्याकडे ज्याला सगळ्या सुखसोयी नशिबानं दैवाने मिळतात त्याला आम्ही भाग्यवंत म्हणतो. पण तुकाराम महाराज इथं भाग्यवंत त्याला म्हणायला तयार नाहीत. भाग्य तरी नो
संतापायी गीता महाराजांनी प्रमाण दिलंय की खऱ्या अर्थानं भाग्यवान त्या कुणाला म्हणायचं तर आम्ही जो काही भाग्य म्हणून समजतो संसारातलं जे भाग्य आहे ते आमचं भाग्य आहे का? मग भाग्य कुठलं म्हणतो आम्ही? सत्ताधीश एखादा असेल तर त्याला भाग्यवान म्हणतो. एखादा धनाढ्य एखादी व्यक्ती असेल तर त्याला भाग्यवान म्हणतो. किंवा एखाद्याला पुत्रप्राप्ती जर चांगल्यापैकी असेल तर त्या पुत्रवानालाही आम्ही भाग्यवान म्हणतो. किंवा एखाद्याला सुंदर पत्नी मिळाली तरी म्हणते त्याचं बरेच दिवस राहिलेलं होतं पण भाग्यवान आहे, उशिरा झाला तर चांगलं मिळालं भाग्यवान आहे म्हणतो पत्नी मिळाली तरी. म्हणजे आमच्या संसारामध्ये आम्ही भाग्यवानाची व्याख्या अशी केलेली आहे की ज्याला प्रत्येक गोष्ट जी काही आम्हाला जगत असताना जे सुख सुविधा ज्या इच्छेप्रमाणे मिळतात आणि इच्छेप्रमाणे मिळून हा संसार करत असताना आमच्या इच्छा पूर्ण झाल्या ज्या ज्या गोष्टी ते आमचं आम्ही भाग्य ठरवतो. मला सांगा पण हे भाग्य टिकणार आहे का? संसारातलं संसारातलं भाग्य टिकणार नाही. मला सांगा एखादा सरपंच झाला भाग्यवान म्हणायचं त्याचं भाग्य किती दिवस आहे? 5 वर्ष. 5 वर्षानंतर टिकलं तर म्हणण्यापेक्षा कायमस्वरूपी नाहीच ना. एखादा डबल निवडून जाईल 10 वर्ष 15 वर्ष तरी लोक कटाळतच नाही. म्हणजे सत्ता एखादी असेल म्हणून जर तुम्ही भाग्यवान म्हणत असाल तर ते भाग्य काही कामाचं नाही कारण ते टिकणार नाही. एखाद्याकडे धन भरपूर आहे अगदी न मोजता येईल एवढं धन कमवलं सगळं झालं. आता तुम्ही काय म्हणणार? ज्याच्याकडे धन आहे त्याला भाग्यवान म्हणणार. परंतु धन जर भाग्यवान असेल तर गेल्या 7-8 वर्षापूर्वी रात्री 8 वाजता टीव्हीला बातमी आली आणि बातमी आल्यानंतर सांगितलं उद्यापासून 2000 टोका बंद आहे. धन टिकलं का? त्याची काय झाली? कागद झाली. आता कागद झाली मग तुमचं भाग्यवान गेला कुठं? ते भाग्य टिकलं का? म्हणजे संसारात ज्याला ज्याला तुम्ही भाग्य म्हणता ते भाग्य न टिकणार आहे. आता प्रमाण सांगितलं की धन पुत्र धारा हे भाग्य नाही. भाग्य तरी नोहे धन पुत्र धारा. मग धन हे जर पुत्र असेल धन हे जर भाग्य असेल तर हे झालं व्यवहारातलं. पण पुराणातली जरी गोष्ट घेतली मला सांगा राजा रावणाकडे किती धन होतं? काशी आणि तांब्याची सप्तकोटी. बघा 1 कोटी घरं कशाची होती? तांब्याची आणि काशाची. 1 कोटी. आणि थळा सुद्धा सापडला ना काशाचा. थळा सुद्धा थळा कशाला तरी औषधाला लागतो तो सुद्धा सापडला. पण रावणाची संपत्ती किती होती? 1 कोटी घरं ही तांबा आणि काशाची होती. आणि 7 कोटी कशाची होती? शुद्ध 22 कॅरेट नाही 24 कॅरेट नाही त्याच्याही पेक्षा शुद्ध म्हणजे त्या सोन्याला कसलाच डाग नाही अशा म्हणजे सोन्याची घरं किती? 7 कोटी. आम्ही एक अंगठी पण साऱ्या पंक्तीत फिरवतो दाखवीत आम्ही किती हे. पण एवढं सगळं ऐश्वर होतं. हे झालं एकीकडे फक्त संपत्तीच्या बाबतीत. मुलं किती होती? 1 लाख मुलं 1.25 लाख नातू आणि 1 लाख नातू 1.25 लाख पंतू. आता हे तरी काय? आता पुत्र जर समजा असेल किंवा पुत्राच्या योग्य जर असेल अशा पद्धतीनं तर किती मोठं झालं हे म्हणजे त्याला किती मोठं भाग्यवान म्हणावं. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी संपत्ती किती होती किती मोजताच येणार नाही अशी.
सांगा ते कवडी गेली नाही. एवढी संपत्ती असताना सुद्धा रावणानं बरोबर काय नेता आलं? काहीही नेता येत नाही. आणि मग एवढी संपत्ती असली तरी सुद्धा भाग्यवान होता आलं का? नाही. दुसरी गोष्ट, एवढे 80,000 पत्नी, 1,00,000 नातू, 1,00,000 पंतू, एवढा घर म्हणजे आपण काय म्हणतो वाडा भरलेला, एवढा वाडा भरलेला, पण तरी सुद्धा त्यातलं अंत काही कोणी येऊ शकलं का? नाही येऊ शकलं. आता याच्याही पुढे जाऊन त्या रावणाची आध्यात्मिक ताकद किती होती? म्हणजे देवांना बंदीखान्यात टाकण्याची ताकद त्या रावणामध्ये होती. हा, आणि त्यांनी बंदिस्त केलं. तुका म्हणे काय देव बांधवडी, देव बांधवडी, तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी, देवांना बांधून ठेवण्याची ताकद त्याच्यात होती. आणि पूजा कशा पद्धतीची होती? जगातलं सर्वश्रेष्ठ ब्राह्मण हे रावण होता. म्हणजे शास्त्रावर पारंगत असणारा तो रावण एवढा, म्हणजे त्याला आपण काय म्हणायचं, ब्रह्मा काय त्याला ते विद्या कुठली म्हणायची आता समजा देवाची, तर म्हणजे ब्राह्मणांमध्ये सर्वात पारंगत असलेला तो सर्वश्रेष्ठ ब्राह्मण होता. मग पुत्रही तेवढेच होते, पत्न्याही तेवढ्याच होत्या, नवे नवे संपत्ती एवढी होती की ते मोजता येत नव्हती. आणि जे आध्यात्मिक मान होता तोही तेवढाच होता. आणि भक्ती अशी होती की रावण रोज उठल्यानंतर पहिलं तो शिवाची पूजा करायचा. आणि पूजा करत असताना एवढ्या संपत्तीचं, आमच्याकडे आता कशी पूजा होते? मोठ्या मालकाची पूजा, मालकाला उदबत्ती सुद्धा, अगरबत्ती सुद्धा दुसरा लावून देणारा असतो, चंदन उघडून देणारा दुसराच असतो, आरती पिटून देणारा वेगळाच असतो. ह्यानी फक्त हातात धरायची, कारण थोडीशी प्रॉपर्टी त्या माणसाची ही अवस्था आहे. परंतु रावणाची भक्ती अशी होती की रावण पूजेला निघाल्यानंतर स्वतः सगळे फुलं जमा करायचं आणि त्या शिवाला ते फुलं अर्पण करायचा. आणि फुलं अर्पण करत असताना एके दिवशी असं झालं की फुलं गोळा केली, पूजेला गेले, आणि पूजा झाल्यानंतर प्रत्येक त्या लिंगाला ज्या वेळेला पुष्प अर्पण करायचं त्यावेळेला एक पुष्प कमी पडलं. बघा भक्ती, मी भक्ती सांगतोय रावणाची. एक पुष्प कमी पडलं, पण इतकी श्रेष्ठ आणि इतकी निष्ठा त्या देवावरती होती. आता काय करायचं? मग एक पुष्प कमी पडलं म्हणून ते एक जे लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंग असतील समजा शिवाची, एक ज्योतिर्लिंगाची पूजा अपुरी होईल. काय केलं त्यांनी? आणि तिथून जाऊन तर पूजेत व्यत्यय आणून तर पुन्हा जाऊन आणून फुल वाहू शकत नव्हता. त्या रावणानं स्वतःचं शिर कमल तिथं हे केलं आणि देवाला वाहिलं. आणि मग शेवटी आता तो एवढी भक्ती होती देवाचा, तो एवढा म्हणजे लाडका भक्त होता की शेवटी त्याला एक शिर दिलं. म्हणून देवाने किती शिर दिले? पण त्याची भक्ती किती श्रेष्ठ होती की फूल कमी पडलं म्हणून स्वतःचं शिर कमल तिथं दिलं. एवढी भक्ती होती. परंतु मला सांगा, एवढं सगळं असल्यावर सांसारिक दृष्टीनं विठ्ठल विठ्ठल एवढ्या सगळ्या गोष्टी रावणाकडे होत्या. मग रावणाला भाग्यवान म्हटलं पाहिजे की नाही? पण जी इच्छा होती ती पूर्ण झाली का? मग ज्या वेळेस हे सगळं असून उपयोग नाही, अगदी शेवटी त्याला जेव्हा त्याची शेवटची इच्छा पूर्ण होईल आणि त्या पद्धतीने माणूस जाईल त्यावेळेला त्याला भाग्यवान म्हणता येईल ना? हे सगळं असलं तरी रावणाला त्याच्या इच्छित अशा पद्धतीनं काही त्याला मिळालं नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की बाबांनो, ह्या संसारामध्ये तुम्ही ज्याला ज्याला भाग्यवान म्हणता ना, ते कुठलंही गोष्ट ही भाग्यवंताचं लक्षण नाही, त्याला मी मानायला तयार नाही. मग धनाची ही परिस्थिती, एवढा धनाढ्य असताना सुद्धा त्या रावणाला शेवटी त्याच्या इच्छेप्रमाणे इच्छित जे होतं ते मिळालं का? नाही मिळालं. मग भाग्यवंत म्हणता कसं त्याला? तो भाग्यवंत होऊच शकत नाही. दुसरी गोष्ट की इथं सांगितलं धन पुत्र, आता मुलं, इथं आता सांगितलं की बाबा किती 1,00,000 नातू आणि 1,25,000 पंतू होते. याच पद्धतीनं महाभारतातलं उदाहरण आहे. धृतराष्ट्राला किती मुलं होती हो?
100. कौरव किती होते? कौरव आबा कौरव 5 केल्यावर पांडव किती करायचे? विठ्ठल 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 विठ्ठल. हा. हस्तिनापूरचा नरेश म्हणजे राजा धृतराष्ट्र होता. आणि राजा असताना त्याला पुत्र किती होते? 100 पुत्र होते. परंतु पंडू राजाचे हे 5 पांडव आणि धृतराष्ट्राचे 100 आणि तिसरे काय विदुर काकाला काही मुलबाळ नव्हतं. आता हे 5 पांडव आणि हे 100 बावकी तेव्हापासून चालत आली बरं का. बांध करायचं वाटण्यात भांडणं करायचे हे तेव्हापासून चालू आले. म्हणजे की त्या दोघांमध्ये वाटणी करायची. मग त्यावेळेला धृतराष्ट्राला पुत्रप्रेम तिथं आडवं आलं. मोह पुत्रप्रेमाचा मोह तिथं झाला. आणि मग त्या पद्धतीने जेव्हा पंडुपुत्र पांडवांनी त्यांनी काही राज्य मागितलं त्यावेळेला ते द्यायला नकार दिला. युद्ध झालं, सगळं झालं. युद्धात किती मेले हो? 100 मेले, 100च्या 100. आणि त्याच्याबरोबर 18 औक्षणी सैन्य. आता औक्षणीचा जर आकडा लावायचा म्हणलं तर मला महाराजांना विचारावं लागेल, बेरजा करायला कॅल्क्युलेटर आणावं लागेल. इतकं सैन्य, हे सगळं सैन्य मेलं. 100 पुत्र मेले. इथंच नाही थांबलं. आणि बघा 100 पुत्र धृतराष्ट्राचे मेले. आणि पांडवाचे पंडूचे किती होते? 5च होते. 100तला एकही जिवंत राहिला नाही आणि 5तल्या एकालाही धक्का लागला नाही. कारण काय हो? असे मागे विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग की तर महाराजांनी प्रमाण दिलं की निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी. म्हणजे ज्या वेळेला की 100 मेले पण देव त्यांनी आपलासा केला नाही. त्यांनी काय मागितलं? सैन्य सगळं मागितलं, सगळं आम्हाला द्या. आणि मग पांडवांनी काय मागितलं? तर देवाला मागितलं की आम्हाला काहीच नको, फक्त तू आमच्या सोबत राहा. म्हणजे 100तला एकही जिवंत राहिला नाही कारण देव त्यांच्या सोबत नव्हता. आणि 5तल्या एकालाही धक्का लागला नाही. कारण का? तर देव पांडवांच्या बरोबर होता. राहे मागे पुढे सांभाळीत, राहे मागे पुढे सांभाळीत.
राहे मागे पुढे सांभाळीत आली आघात निवाराया. म्हणजे देव बरोबर असल्यामुळं पाचातल्या एकालाही धक्का लागला नाही आणि 100तला एकही शिल्लक राहिला नाही. आणि म्हणून की खऱ्या अर्थानं आम्ही भाग्यवान कोणाला म्हणायला पाहिजे, तर भाग्यवान त्याला म्हणायला पाहिजे ज्याच्याजवळ देव आहे त्याला. आणि म्हणून की त्या वेळेला 100 पुत्र मेले, विदुर काकाला मुलंच नव्हते. आणि मग हे 5 पांडव राज्य करत असताना एक दिवशी धर्माला वाटलं शेवटी चुलत्याने चूक केली, त्याला पुत्र मोह झाला, त्याच्याकडनं चूक झाली. पण ते चूक जरी झाली तरी चुलता म्हणजे कोण आहे, बापा समान आहे ना. मग बापाकडून एखादी गोष्ट झाली तर मुलांनी लावून धरावी का, शेवटी बाप आहे ना तो. मग बाप पंडू राजा जो बाप आहे, तर हे धृतराष्ट्र सुद्धा चुलताच आहे ना. आणि मग चुलत्याचं एकही मूल नाही. मग त्यावेळेला गांधारी आणि हे दोघं जण, मला सांगा किती दुःख असेल बरं. अहो एकाला नुसतं फक्त ठेस लागली तरी माणसाचा जीव काळीच करपतं. इथं नुसती ठेस लागली आपल्या मुलाला तर, आणि 100 मुलं समोर गतप्राण झालेत. आता काहीही शिल्लक राहिलेलं नाही. त्यावेळेला त्या गांधारीची आणि धृतराष्ट्राची काय मनाची अवस्था असेल. पाहिलं, धर्माला वाटलं की आपण जाऊन यावं. धर्म तिथं गेल्यानंतर दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर पाहिलं कोणी कोणाकडं, म्हणजे आता त्यांनी दोघांनी तर, आता धृतराष्ट्र तर आंधळाच होता. आणि पतीची या मता अनुसरूनी पतिव्रता. त्यावेळचं पातिव्रत्य असं होतं की ज्या गोष्टी आपल्या पतीला ज्या उपलब्ध आहेत त्याच फक्त भोगायच्या. मग त्याला दृष्टी नव्हती. मग त्या गांधारीनं स्वतःच्या डोळ्यावरती पट्टी बांधून घेतली होती. मग दोन्ही हे आंधळी माणसं घरात आहेत, 100 मुलं गेलेली आहेत. आणि मग दुःखित अशा अंतकरणाने फक्त काय करायचं, दुःख तेच फक्त मुलांचं आठवायचं. असं करत करत असं काष्ट झाल्यासारखं झालं होतं. आणि मग धर्म तिथं गेला. धर्माने दर्शन घेतलं. धर्माने दर्शन घेतल्यानंतर सांगितलं, म्हणले आता तुम्ही इथं तरी काय करणार आहेत, ज्या काही गोष्टी घडल्या त्या सोडून द्या. झालं हे युद्ध, सगळ्या गोष्टी झाल्या, जे काही लिखित होतं ते सगळं घडलंय. परंतु आता तुम्ही लावून धरण्यापेक्षा हे पा पंडुपुत्र काय, पंडुराजे काय आणि तुम्ही काय, आम्हाला बापापेक्षा वेगळे नाहीत. आता तुम्ही एक काम करा, एकट्यानं इथं चिंताक्रांत होऊन जगण्यापेक्षा तुम्ही काय करा, आमच्यासोबत चला. तिथं दिवस जातील आणि तुम्हाला थोडंसं वेळ जो काय आहे तो आमच्या ह्याच्यामध्ये रममान व्हाल. पुत्र जे काही शोक आहे तो कमी होईल आणि तुमचं इथून पुढचं जगणं किमान थोडंसं सुसह्य होईल. अशा उद्देशानं धर्माने त्यांना आग्रह केला. धर्माने आग्रह केला, इकडं त्यांना घेऊन आला. आणि घेऊन आल्यानंतर रोजचं उठायचं, त्यांनी त्यांचे आंघोळ स्नान सगळं करायचं, धर्माने त्यांचं दर्शन घ्यायचं. सगळ्यांनी पिता समानच सगळी वागणूक त्यांनी द्यायची अशा पद्धतीनं. पण भीमदादा मात्र ते विसरणारा नव्हता. त्याच्या डोक्यात असायचं प्रत्येक गोष्ट, प्रत्येक युद्धात त्याला तर भीमानी सगळ्यात ताकद भीमाची वापरली गेली होती तिथं. मग भीमदादाला प्रत्येक वेळेला ते काय करायचं, भीमदादा नेमकं धृतराष्ट्र गांधारी जेवायला बसले की हा मध्ये जाऊन बसायचा आणि 1-2 घास खाल्ले की त्याने आठवण करून द्यायची, काका तुमचा इतक्या नंबरचा मुलगा कसा मारला हो, गदा त्याच्या छातीत घातली, असा फाडला, असं रक्त आलं. मला सांगा बरं, बापाच्या पुढं जेवायला लागल्यानंतर मुलगा कसा मारला सांगितलं ते माणूस जेवण का, कोणत्या बापाला घास पुढं जे गिळला जाईल बरं. भीमाने काय करायचं, भीमाने तिथं बसायचं आणि अशा पद्धतीनं आता आधीच हे विचार करून थोडेसे तब्येतीने ह्याने त्याने एकदम काष्ट झालेले होते. आणि हिथं आल्यावर 15 दिवस महिनाभर झालं ह्याचा रट्टाच. ही जेवायला बसले की भीमाने यायचं आणि एकाला मारलेलं हकीकत सांगायची, त्याची कशी छाती फाडली, ह्याची कशी मांडीवर गदा मारली, ह्यो कसा मारला, हे सगळं सांगायचं. हे जेवता जेवता हात धुवायचे. आणि एक दिवशी धर्म आला, दर्शन घेताना म्हणला तिथं तब्येती ह्याच्या खराब दिसल्या म्हणून मी हिथं आणलं तर म्हणलं हे आता अजूनच हे झाले. बसला शेजारी धर्मराजाने विचारलं, काका नेमकं काय भानगड आहे की तिथं तुमचा वेळ जात नाही, मुलांचा काही वियोग आहे
त्या वियोगामध्ये विचार करत करत तुमची तब्येत चांगली होत नाही आणि मग तुम्ही विचार करत बसता, तुमचा दिवस जात नाही, वेळ जात नाही.